मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांना 100 दिवसांची मुदत। 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान मराठी शिकण्याची मोहीम। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। पवार कुटुंबियांचं पुण्यात स्नेहभोजन। शरद पवारांकडून रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र यांच्यासह सर्व कुटुंबाला निमंत्रण। मोतीबागेतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन। उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाल्याची माहिती। ठाकरे उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता। ठाकरेंमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी अर्ज भरल्यास शिवसेना तिसरा उमेदवार देणार। ठाकरे फडणवीस कथित भेटीच्या चर्चांमुळे शिंदे दुखावले असल्याची चर्चा। बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती। पक्ष विलीन करण्यास प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक। भाजपची विधान परिषदेची यादी 30 एप्रिल रोजी जाहीर होणार। मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधील उमेदवारांना संधी दिली जाणार। भाजपच्या गोटात विधान परिषदेसाठी मोठी भाऊ गर्दी। बुलढाण्यात शिवाजी कोण होता पुस्तकाचा वाद पेटला। आमदार संजय गायकवाडांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। कोल्हापुरात 15हून अधिक तरुणींवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार। अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी देऊन अत्याचार। 22 वर्षीय शाहिद समीर सनाद याला अटक। पुलाची शिरोली गाव बंदची हाक। नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणात मलेशिया आणि मालेगाव कनेक्शन समोर। पीडित महिलेचं कथित नाव बदलून मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा होता कट, झाला उघड। मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ला प्रकरणी नवा खुलासा। आरोपीने दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून केला हल्ला। कलमा पठण करण्यासाठी सांगत चाकून हल्ला। तपास ATS कडे।